अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं सांगू इच्छितो, ज्या ग्रामपंचायती या नद्यांच्या बाजूला आहेत, त्या नद्यांच्या म्हणजे त्या ग्रामपंचायती लोकसंख्या कधी काळी 1000 होती, आता ती 10,000 झाली आहे. 10,000 ज्यांची होती त्यांची 50,000 झाली आहे. अध्यक्ष महोदय, या गावांमध्ये या ग्रामपंचायतींमध्ये कुठल्याही प्रकारचं सांडपाण्याचं नियोजन, सिवेजचं नियोजन, कसलंही नियोजन नसल्यामुळं हे सगळं पाणी नदीमध्ये येते. अध्यक्ष महोदय, या नद्यांच्या बाजूला धार्मिक क्षेत्र आहेत. अध्यक्ष महोदय, या नद्यांच्या बाजूला श्री क्षेत्र देऊ आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं, इंद्रायणी नदीच्या बाजूला श्री संत ज्ञानेश्वरांचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय, याच त्रिवेणी संगमावर इंद्रायणी मुळा मुठा या त्रिवेणी संगमावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान क्षेत्र आहे. अध्यक्ष महोदय, इथं अत्यंत बिकट परिस्थिती आहे नद्यांची. अशा संदर्भामध्ये सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे. मंत्री महोदय, या निमित्तानं मी सांगतो, ज्या ग्रामपंचायतीची खऱ्या अर्थानं हे सगळं यंत्रणा उभं करण्यासाठी आर्थिक जी काही ताकद नाही आहे, ती आर्थिक ताकद राज्य सरकारच्या माध्यमातून दिली पाहिजे. आता इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. आम्हाला त्या निमित्तानं 600 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. अध्यक्ष महोदय, मी जास्त वेळ घेणार नाही, पण हे छोट्या छोट्या मुद्द्यांवर 1-2 मिनिटं मी अध्यक्ष महोदय आपल्या एक मिनिटं बोलणार आहे. एक मिनिटच बोलतो. अध्यक्ष महोदय, इंद्रायणी पावना मुळा याच्यामध्ये औद्योगिक कचरा सांडपाणी मिसळतं. अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भामध्ये उगम जिथं नदीचा उगम होतो तर संगम जिथपर्यंत होतो. अध्यक्ष महोदय, या नदींचा आपण सर्वे केला पाहिजे. याच्यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये आपण त्या ग्रामपंचायतीला मदत करून या संदर्भातल्या नियोजन आपण करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, जो मूळ प्रश्न आहे की इंद्रायणी आणि पवना नदीच्या प्रदूषणाचा, तर अध्यक्ष महोदय, आपण आता 39 STPचं काम सुरू करतोय. आपल्याला त्याच्यासाठी 674 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, तिथल्या MIDCला आपण पण निर्देश देतोय आता आणि MPSC तर्फे पण आपण त्यांना निर्देश देतोय. अध्यक्ष